ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा एकदा संधी द्या, कुदनूर मतदारसंघाचा कायापालट करेन विद्या पाटील। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विद्या विलास पाटील या कुदनूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। कुदनूर मतदारसंघ आमच्यासाठी नवीन नाही असा ठाम विश्वास उद्योजक विलास पाटील यांनी व्यक्त केला। विद्या विलास पाटील या त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेसाठी कुदनूर गटातून उमेदवारी घेऊन रणांगणात उतरलेले आहेत। त्यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते। गेल्यावेळी तुडिये मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या। त्या काळात केवळ मतदारसंघापुरता विचार न करता संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल यावर भर देत त्यांनी विकास कामाचा धडाका लावला। तुडिये मतदारसंघासह कुदनूर मतदारसंघात सुमारे 25 लाख रुपयांपर्यंतची विकास कामे करण्यात आली। कुदनूर किटवाड रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला, तर कुदनूर गावासाठी यापूर्वी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे। तसेच बसरगे परिसरात 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करून विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत। जिल्हा परिषद सदस्य कसा असावा याचे उदाहरण विद्या विलास पाटील व कल्लाप्पा भोगन यांनी आपल्या कामातून दाखवून दिला आहे, असा टोला विलास पाटील यांनी विरोधकांना लगावला। यापूर्वी 100 कोटी रुपयांचा निधी विकासासाठी आणण्यात यश मिळाले असून यावेळीही कुदनूर विभाग व आजूबाजूचा परिसर सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे। मतदारांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणं हे आमचे कर्तव्य असून कुदनूर मतदारसंघ आमच्यासाठी नवीन नाही असा ठाम विश्वास विलास पाटील यांनी व्यक्त केला। गेल्या 5 वर्षात तुडिये तुर्केवाडी परिसरासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी आणून चनगड भवन शाळा अशी विविध विकास कामे करण्यात आली। मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिल्यास निश्चितच विकास केला जाईल असं आश्वासन दिलं। शेवटी नंदाताई बाबुळकर राजेश पाटील यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करेन असा ठाम विश्वास विद्याताई पाटील यांनी व्यक्त केला आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश शैनापुरे, चनगड। माझे नाव विद्या विलास पाटील। हे मतदारसंघातून मी 5 वर्षे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। 100 कोटीची निधी आणून मी चंदगडमध्ये म्हणजे पुण्यामध्येच दिली नाही, तर तुर्केवाडी कोवाड आणि कुदनूर ह्या 3 गावात सुद्धा निधी दिली आहे। या गावात निधी दिली आहे। आता कुठल्या संघात उभा आहे ते सांगा। आता मतदारसंघातून मी जिल्हा परिषदला उभे आहे आणि विकास कामासाठी विकास कामे करण्यासाठी चंदगड भवन आणि बसरग्यातली शाळा आणि PHC ते इतक्या मोठ्या विकास कामे आम्ही केली आहे। इथून पुढेच्या काळात सुद्धा कुदनूर मतदारसंघात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करेन एवढे सांगतो।